खारीक खाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। खारकेमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असल्यामुळे खारीक हे आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे। रक्तवाढीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी, त्वचेसाठी तसेच केसांसाठी देखील खारीक खाणं खूप फायदेशीर आहे। थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आरोग्यविषयक वेगवेगळ्या तक्रारी जाणवतात आणि यासाठी घराघरांमध्ये या दिवसांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि या पदार्थांमध्ये खारीक पावडरचा वापर केला जातो। आणि अशा वेळेला बऱ्याचदा आपण मार्केटमधून विकतची खारीक पावडर आणतो। विकतच्या खारीक पावडरमध्ये बरीचशी भेसळ असू शकते, म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खारीक पावडर कशी बनवायची आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खारीक पावडर बनवण्यासाठी 250 ग्रॅम खारीक घेतलेले आहेत। हे छान सुखे असे खारीक आहे। बऱ्याच वेळा थोडे नरम देखील खारीक असतात, त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असते। हे छान वाळलेले खारीक आहेत। खारीक पावडर बनवण्यासाठी शक्यतो असेच पूर्णपणे वाळलेले खारीक घ्या, थोडे ते कडक असतात। खारीक आणल्यानंतर 2 ते 3 तास छान मी उन्हामध्ये हे खारीक वाळवून घेतलेले आहे, म्हणजे खारकेमध्ये जो काही उरला सुरला मॉइश्चर असेल तो देखील छान निघून जाईल आणि खारीक पावडरची शेल्फ लाईफ वाढेल। पण जर का तुमच्याकडे ऊन नसेल तर काय करायचं आहे, तर अशा प्रकारे कढई गरम करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये खारीक घालायची आहे आणि 6 ते 7 मिनिट आपल्याला हे खारीक छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे खारकेमध्ये जो काही मॉइश्चर असेल तो निघून जाईल आणि खारीक देखील छान कुरकुरीत होतील। आता जवळजवळ 6 मिनिटं झालेली आहेत। खारकेचा रंग बघा बऱ्यापैकी बदललेला आहे। खारीक आपल्याला करपवायची नाही। आता इथे मी ही लोखंडी कढई वापरली आहे। तुमच्याकडे भिडाची कढई असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही कढईमध्ये तुम्ही हे खारीक भाजून घेऊ शकता। आता खारीक भाजून झाल्यानंतर आपण थोडे थंड होऊ द्यायचे आहे। खारीक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता हे खारीक मी फोडून घेणार आहे। तर पूर्वी हे खारीक फोडण्यासाठी खलबत्त्याचा वापर करायचा। मग तो खलबत्ता दगडाचा असो किंवा लोखंडाचा। तुमच्याकडे जर काही असा खलबत्ता असेल किंवा पाटा वरवंटा असेल तर त्यावर तुम्ही हे खारीक फोडून घेऊ शकता। पण थोडे थोडे खारीक फोडून घेण्यामध्ये बराचसा वेळ वाया जातो, यासाठी इथे बघा मी कॉटनची पिशवी घेतलेली आहे। या पिशवीमध्ये आपण जे भाजून घेतलेले खारीक आहेत ना ते मी संपूर्ण घातलेले आहेत। खारीक आता थोडे कोमट आहे। खारीक कोमट असतानाच आपल्याला हे थोडे ठेचून घ्यायचे आहे। बघा अगदी पटापट हे काम होतं। तुमच्याकडे बत्ता नसेल तर जे काही तुमच्याकडे एखादं जड वस्तू असेल तर त्याने देखील अशा प्रकारे हे खारीक ठेचून घेऊ शकता। असं केल्यामुळे ना आरामामध्ये खारकेमधून बिया बाहेर येतात। हे बघा अशा प्रकारे ह्या बिया आपण काढलेल्या आहेत। वर्ण शेंड्याकडचा जो भाग आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे सर्व खारकेमधून बिया काढण्यासाठी फक्त मला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत। मी इथे फक्त पाव किलो खारीक घेतलेली होती, पण जर का तुम्ही यापेक्षा जास्त खारीक घेत असाल तर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकतो। बिया काढून घेतलेल्या खारकेचे ना अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे तुकडे करू शकता। तुम्ही हाताने देखील हे करू शकता किंवा कैचीने किंवा सुरीने देखील कापू शकता। आता हे खारीक आपल्या इथे रेडी झालेले आहेत। आता हे जे खारीक आहेत आपल्याला छान कुरकुरीत करायचे आहे। यासाठी ना मी कढई घेतली आहे। कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातलेला आहे। आता हे तूप आपल्याला कढईला सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे। बघा तूप छान मी या कढईला लावून घेतलेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि हे जे खारीक आहेत ते आपल्याला यामध्ये छान भाजून घ्यायचे आहे। आणखी 5 ते 6 मिनिटं हे खारीक मी भाजून घेणार आहे। खारकेच्या आतल्या बाजूला जे काही मॉइश्चर शिल्लक राहिलं असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। यासाठी खारकेमधल्या बिया काढून झाल्यानंतर देखील आपण हे खारीक भाजून घेत आहोत। खारीक भाजताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की खारीक व्यवस्थित भाजले जाणं गरजेचं आहे, पण खारकेचा रंग देखील बदलू द्यायचा नाही। खारीक हे जास्त काळसर रंगावर आपण भाजून घेतले तर खारीक पावडरची चव देखील बदलेल आणि रंग देखील बदलेल। आता बघा 6 मिनिटं मी छान खारीक भाजून घेतलेले आहे। भाजून घेतलेल्या खारकेची आपल्याला पावडर करायची आहे, पण त्याआधी आपल्याला खारीक पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। गरम गरम खारीक जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर मिक्सरचं भांडं गरमीमुळे खराब होऊ शकतं। शिवाय खारीक गरम असल्यामुळे आणि मिक्सरच्या भांड्याच्या गरमीमुळे आपली ही जी खारीक पावडर आहे त्यामध्ये पुन्हा एकदा मॉइश्चर तयार होईल आणि ही खारीक पावडर अशा प्रकारे सुटसुटीत न होता थोडा खारीक पावडरमध्ये ओलावा तसाच राहील आणि याची शेल्फ लाईफ देखील कमी होईल। अगदी मूठभर खारीक मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरचं भांडं अगदी थोड्या वेळाने चालू बंद करून ही खारीक पावडर आपण तयार केलेली आहे।
तयार केलेली खारीक पावडर बघा मी चाळून घेतलेली आहे. हा जो जाडसर चोथा राहिलेला आहे ना, तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघा मिक्सरच्या भांड्याला बिलकुल खारीक पावडर चिकटलेली नाही, म्हणजे ह्या खारीक पावडरमध्ये बिलकुल मॉइश्चर नाही. अशा प्रकारे खारीक पावडर चाळून घेतल्यामुळे ना अगदी बारीक खारीक पावडर आपल्याला तयार मिळते. अशाच प्रकारे ना थोड्या बॅचमध्ये आपल्याला खारीक मिक्सरमध्ये घालून ही खारीक पावडर बनवायची आहे. इथे आपली ही खारीक पावडर तयार झालेली आहे. खारीक पावडर तयार झाल्यानंतर देखील मी ताटामध्ये थोडा वेळ अशीच ठेवली होती आणि त्यानंतर ती आपल्याला बरणीमध्ये भरायची आहे. हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर ही खारीक पावडर अगदी 2 ते 3 महिने व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही. आणि इथे आपण घरच्या घरी अगदी बारीक अशी खारीक पावडर बनवलेली आहे. ज्यांना हाडांचे प्रॉब्लेम आहेत किंवा रक्ताची कमतरता आहे तर त्यांनी 1 चमचा खारीक पावडर रोज दुधामध्ये घेतली तरी देखील आपल्या ह्या तक्रारी दूर होऊ शकतात. ज्यांना डायबिटीज आहे, साखर किंवा गूळ खाऊ शकत नाही तर हे खारीक पावडर तुम्ही त्या पदार्थामध्ये घालून खाऊ शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.